नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. राधे राधे. प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण आहे. या कथेमधून प्रत्येक विवाहित स्त्री आणि प्रत्येक विवाहित पुरुषाला आयुष्यभर लक्षात राहील अशी एक मोठी शिकवण मिळणार आहे. संसार हा फक्त दोन व्यक्तींचा प्रवास नसतो, तर तो विश्वास, प्रेम, आदर आणि त्याग यांचा पवित्र संगम असतो. पण जेव्हा या चार गोष्टींपैकी एक जरी कमी झाली, तरी हसतं खेळतं घरसुद्धा दुःखाने भरून जातं. आजची कथा अशाच एका पत्नीची आहे, जिला वाटायचं की ती जे काही करते तेच बरोबर आहे. पण तिच्याकडून नकळत अशी एक चूक होत होती, जी तिच्या संसारासाठी सर्वात मोठा शाप ठरत होती. ती चूक इतकी छोटी होती की तिला त्याचं काहीच वाटत नव्हतं. पण त्या छोट्याशा चुकीमुळे तिच्या घरातून सुख निघून गेलं, लक्ष्मीचा वास कमी झाला आणि नवऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू कायमचं हरवू लागलं. मित्रांनो, शेवटी एका महान संतांनी त्या स्त्रीला अशी शिकवण दिली की तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, कथेला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की जर तुम्ही अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मित्रांनो, खूप वर्षांपूर्वी एका सुंदर गावामध्ये गोविंद आणि त्याची पत्नी सुमन राहत होते. गोविंद स्वभावाने अतिशय शांत, प्रामाणिक आणि कष्टाळू होता. पहाटे उठून देवाची पूजा करायचा, आई वडिलांचे आशीर्वाद घ्यायचा आणि दिवसभर मेहनत करून आपल्या कुटुंबासाठी राबायचा. गावातील प्रत्येक माणूस त्याचा आदर करायचा, कारण त्याने कधी कोणाला वाईट शब्द बोलला नव्हता. सुमनही सुरुवातीला खूप प्रेमळ होती. लग्नाच्या पहिल्या काही वर्षांत दोघांचा संसार अगदी आनंदाने चालला होता. पण जसजसा काळ पुढे गेला तसतसा सुमनच्या स्वभावात बदल होऊ लागला. तिला स्वतःच्या बोलण्याचा खूप अभिमान वाटू लागला. ती प्रत्येक गोष्टीत नवऱ्याची चूक काढू लागली. गोविंद कामावरून घरी आला की त्याला पाणी देण्याऐवजी ती त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करायची. आज इतका उशीर का झाला? इतकेच पैसे आणले? दुसऱ्यांचे नवरे किती पुढे गेले आहेत आणि तुम्ही अजून इथेच आहात. सुरुवातीला गोविंद हसून सगळं ऐकून घ्यायचा. त्याला वाटायचं एक दिवस सगळं ठीक होईल. पण दिवसेंदिवस सुमनचे शब्द अधिक कठोर होत गेले. एक दिवस गोविंद खूप थकून घरी आला. त्या दिवशी दिवसभर उन्हात काम केल्यामुळे त्याच्या अंगात ताकदही उरली नव्हती. त्याने शांतपणे घरात प्रवेश केला. त्याला वाटलं आज पत्नी दोन गोड शब्द बोलेल. पण सुमनने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, कशाला एवढे कष्ट करता? तुमच्याकडून काही मोठं होणार नाही. हे शब्द ऐकताच गोविंदच्या मनाला खूप वेदना झाल्या. पण त्याने उत्तर दिलं नाही. तो सरळ देवघरात गेला, दिवा लावला आणि हात जोडून बसला. त्या रात्री त्याने देवाला एकच प्रश्न विचारला, देवा, मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्या नशिबात एवढं दुःख का? देवघरातील दिव्याची ज्योत शांतपणे लुकलुकत होती. पण त्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात बातमी पसरली की एक महान संत गावात आले आहेत. दूरदूरवरून लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी येत होते. असे म्हणत होते की त्या संतांच्या शब्दांमध्ये इतकी शक्ती आहे की अनेकांचे संसार पुन्हा आनंदाने फुलले. गोविंदनेही ठरवलं की आपण त्या संतांचे दर्शन घ्यायचे. तो आश्रमात पोहोचला. संतांनी त्याच्याकडे एकटक पाहिलं. गोविंदने काहीही सांगितलं नव्हतं. तरीही संत मंद स्मित करत म्हणाले, बाळा, तुझ्या कपाळावर मेहनतीचं तेज आहे, पण तुझ्या डोळ्यांत संसाराचं दुःख दिसत आहे. हे शब्द ऐकताच गोविंदच्या डोळ्यात अश्रू आले. गोविंदच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने संतांच्या चरणी मस्तक ठेवले आणि म्हणाला, महाराज, मी आयुष्यभर कष्ट केले. कोणाचा हक्क कधी घेतला नाही. देवाची पूजा कधी सोडली नाही. पण माझ्या घरात दिवसेंदिवस अशांती वाढत चालली आहे. माझ्या पत्नीला मी कितीही प्रेम दिलं तरी ती माझा आदर करत नाही. माझ्या प्रत्येक गोष्टीत तिला दोषच दिसतो. संत काही क्षण शांत बसले. त्यांनी डोळे मिटले आणि मग हळू आवाजात म्हणाले, बाळा, संसारामध्ये दोन माणसं राहतात, पण त्यांचं नशीब एकमेकांशी जोडलेलं असतं. जेव्हा त्यांच्यापैकी एकजण दुसऱ्याचा अपमान करतो, तेव्हा त्याचं दुःख फक्त एका व्यक्तीपुरतं राहत नाही. त्याचा परिणाम संपूर्ण घरावर होतो. गोविंद शांतपणे ऐकत होता. संत पुन्हा म्हणाले, उद्या सकाळी तुझ्या पत्नीला घेऊन इथे ये. पण तिला हे सांगू नकोस की मी तिच्याबद्दल काही बोलणार आहे. गोविंदने नम्रपणे होकार दिला आणि घरी परतला. त्या संध्याकाळी सुमन अंगणात बसली होती. गोविंदने शांतपणे तिला सांगितले, उद्या गावात आलेल्या संतांचे दर्शन घेऊया. सुमन हसत म्हणाली, तुम्ही रोज कुणा ना कुणा साधूच्या मागे फिरत असता. त्याने काही संसार चालतो का? गोविंदने उत्तर दिले नाही. तो फक्त एवढाच म्हणाला, एकदा येऊन तर बघ. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही आश्रमात पोहोचले. संतांनी दोघांकडे पाहिलं. त्यांनी प्रथम गोविंदला बाहेर थांबायला सांगितलं आणि सुमनला आत बोलावलं. आश्रमात शांतता होती.
समोर अखंड दिवा तेवत होता. अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. सुमन संतांसमोर जाऊन बसली. संतांनी तिच्याकडे पाहून विचारले, मुली, तुला तुझा नवरा आवडतो का? सुमन लगेच म्हणाली, हो महाराज, आवडतो. पण तो माझ्या मनासारखा वागत नाही. संत हसले. ते म्हणाले, तू त्याच्याशी कसे बोलतेस? सुमन म्हणाली, जे खरं आहे तेच बोलते. चूक असेल तर सांगते. संतांनी जवळ ठेवलेला एक सुंदर मातीचा घडा तिच्यासमोर ठेवला. ते म्हणाले, हा घडा तुला कसा वाटतो? सुमन म्हणाली, खूप सुंदर आहे. संतांनी त्या घड्यावर हलकेच एक छोटासा दगड मारला. घड्याला एक छोटासा तडा गेला. संत म्हणाले, आता हा घडा पूर्वीसारखा राहिला का? सुमन म्हणाली, नाही महाराज, आता तो तुटायला सुरुवात झाली. संत शांतपणे म्हणाले, मुली, हा घडा म्हणजे तुझ्या नवऱ्याचं मन आहे. आणि तुझे कठोर शब्द म्हणजे हा दगड. प्रत्येक वेळी तू त्याचा अपमान करतेस तेव्हा त्याच्या मनावर असा एक नवीन तडा पडतो. बाहेरून तो हसत असतो पण आतून तुटत जातो. हे ऐकताच सुमन प्रथमच शांत झाली. संत पुढे म्हणाले, पत्नीने नवऱ्याला सत्य सांगावं, चूक दाखवावी, पण अपमान कधीच करू नये. कारण ज्या घरात पतीचा सतत अपमान होतो त्या घरातील प्रेम आधी मरतं आणि नंतर सुख समृद्धीही निघून जाते. सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. तिला आठवू लागलं, किती वेळा तिने गोविंदला सगळ्यांसमोर कमी लेखलं होतं. किती वेळा त्याने आणलेल्या पैशांची थट्टा केली होती. किती वेळा त्याने प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न केला आणि तिने रागाने उत्तर दिलं. पहिल्यांदाच तिच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. पण संत अजूनही थांबले नव्हते. ते म्हणाले, आज मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर तुला समजेल की पत्नीच्या एका चुकीमुळे संपूर्ण घराचं भाग्य कसं बदलू शकतं. संतांचे ते शब्द ऐकताच सुमन पूर्णपणे शांत झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आयुष्यात पहिल्यांदाच तिला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होत होता. पण संतांनी तिच्याकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, मुली, रडू नकोस. चूक प्रत्येकाकडून होते, पण जी व्यक्ती आपली चूक मान्य करून ती सुधारते, तिच्यावर देवाची कृपा नक्की होते. आता मी तुला एका स्त्रीची कथा सांगतो. ही कथा ऐकल्यावर तुला समजेल की पत्नीने नवऱ्याचा अपमान का करू नये. सुमन शांतपणे ऐकू लागली. संत म्हणाले, अनेक वर्षांपूर्वी एका राज्यात धनपाल नावाचा व्यापारी राहत होता. तो अतिशय श्रीमंत होता. त्याच्याकडे भरपूर धन, मोठी घरे, नोकरचाकर आणि शेती होती. पण त्याची पत्नी कमला अतिशय अहंकारी होती. धनपाल दिवसभर व्यापारासाठी बाहेर फिरायचा आणि रात्री थकून घरी यायचा. पण त्याला प्रेमाचे 2 शब्द कधीच मिळत नव्हते. कमला रोज त्याला म्हणायची, तुम्ही काहीच कामाचे नाही. तुमच्यामुळे माझं आयुष्य वाया गेलं. दुसऱ्या घरात लग्न झालं असतं तर आज मी राणीप्रमाणे राहिले असते. धनपाल सगळं शांतपणे ऐकायचा, कारण त्याला वाटायचं की एक दिवस पत्नीला तिची चूक समजेल. संत थोडे थांबले आणि म्हणाले, एके दिवशी धनपाल खूप आजारी पडला. अनेक वैद्य आले, औषधं दिली, पण त्याची तब्येत सुधारत नव्हती. एका वृद्ध ऋषींनी त्याला पाहिलं आणि म्हणाले, याच्या शरीराला रोग नाही. याच्या मनाला रोज अपमानाचे घाव बसले आहेत. ज्या माणसाचं मन रोज तुटतं त्याचं शरीरही हळूहळू साथ सोडू लागतं. हे ऐकून सुमनच्या अंगावर शहारे आले. संत पुढे म्हणाले, कमलाला तेव्हा पहिल्यांदाच आपल्या चुकीची जाणीव झाली. तिने नवऱ्याची माफी मागितली, त्याची सेवा केली, प्रेमाने बोलायला सुरुवात केली. काही महिन्यात धनपालची तब्येत सुधारली. घरात पुन्हा आनंद परतला. संतांनी सुमनकडे पाहत विचारलं, मुली, तुला या कथेचा अर्थ समजला का? सुमनने मान खाली घातली. ती म्हणाली, महाराज, मीही माझ्या नवऱ्याशी असंच वागले. त्यांनी कधीच माझा अपमान केला नाही. पण मी मात्र त्यांना रोज दुखावत राहिले. संत म्हणाले, लक्षात ठेव. पत्नीने नवऱ्याला देव मानावं असा अर्थ नाही. पण त्याचा आदर मात्र नक्की करावा. जसा नवऱ्याने पत्नीचा सन्मान केला पाहिजे, तसाच पत्नीनेही नवऱ्याचा मान राखला पाहिजे. संसार हा जिंकण्याचा खेळ नाही. तो एकमेकांना समजून घेण्याचा प्रवास आहे. हे शब्द ऐकून सुमन रडू लागली. ती म्हणाली, महाराज, मी आजपासून बदलणार आहे. माझ्या नवऱ्याची मनापासून माफी मागणार आहे. संतांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. जा मुली, देव तुझं कल्याण करो. पण लक्षात ठेव, माफी फक्त शब्दांनी मागू नकोस. तुझ्या वागण्यातून दिसली पाहिजे. सुमन बाहेर आली. गोविंद आश्रमाच्या अंगणात शांतपणे बसला होता. त्याला काहीच माहिती नव्हतं की आत काय घडलं. सुमन त्याच्यासमोर आली आणि अनेक वर्षांत पहिल्यांदाच तिने त्याच्या पायाजवळ हात जोडले. सुमन गोविंदसमोर आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. अनेक वर्षे ज्या ओठांनी फक्त कटू शब्द बोलले होते, त्याच ओठांवर आज पश्चात्ताप दिसत होता. तिने दोन्ही हात जोडले आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, मला माफ करा. मी तुम्हाला कधीच समजून घेतलं नाही. तुम्ही माझ्यासाठी किती कष्ट करता याचा मी कधी विचारच केला नाही. मी तुमचा वारंवार अपमान केला. तुमच्या मनाला खूप दुःख दिलं.
आज मला माझी चूक समजली. गोविंद काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याने तिच्या डोळ्यांतील पश्चात्ताप पाहिला. तो हसला आणि म्हणाला, सुमन, संसारात माफीपेक्षा मोठी गोष्ट दुसरी नाही. जर तुला मनापासून तुझी चूक समजली असेल तर मी सर्व काही विसरलो. हे ऐकताच सुमनला आणखी रडू आले. अनेक वर्षांनी त्या दोघांच्या मनातील अंतर कमी होऊ लागले. दोघेही संतांच्या चरणी गेले. संतांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले, आजपासून एक नियम पाळा. दिवस कितीही कठीण गेला, कितीही मतभेद झाले, तरी रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांशी प्रेमाने बोला. राग मनात ठेवून कधीही झोपू नका. कारण रागावर झोपलेला संसार सकाळी आणखी तुटतो, पण प्रेमाने झोपलेला संसार रोज नव्याने फुलतो. दोघांनी नम्रपणे होकार दिला. त्या दिवसानंतर सुमनमध्ये खूप मोठा बदल झाला. गोविंद कामावरून घरी आला की ती त्याला हसून पाणी द्यायची. त्याची विचारपूस करायची. त्याने आणलेल्या पैशांपेक्षा त्याने केलेल्या कष्टांचा आदर करू लागली. गोविंदलाही पत्नीतील हा बदल पाहून खूप आनंद झाला. तोही तिच्याशी अधिक प्रेमाने बोलू लागला. दोघे मिळून देवाची पूजा करू लागले. घरातील वातावरण पूर्णपणे बदलले. काही महिन्यांनी गोविंदच्या व्यापारातही भरभराट होऊ लागली. जिथे सतत तोटा होत होता, तिथे आता नफा होऊ लागला. घरात आनंद, समाधान आणि हसू परत आले. एक दिवस सुमन संतांच्या दर्शनाला गेली आणि म्हणाली, महाराज, तुम्ही माझं घर वाचवलंत. संत मंद स्मित करत म्हणाले, मी काहीच केलं नाही. बदल तुझ्या मनात झाला. ज्या क्षणी माणूस स्वतःची चूक स्वीकारतो, त्या क्षणापासून देव त्याच्या आयुष्यात बदल घडवायला सुरुवात करतो. मित्रांनो, या कथेची शिकवण खूप मोठी आहे. पत्नीने नवऱ्याचा अपमान करू नये, तसाच नवऱ्यानेही पत्नीचा अपमान करू नये. संसारात कोण मोठा आणि कोण लहान हा प्रश्न नसतो. दोघेही एकमेकांचे आधार असतात. कठोर शब्दांनी नातं तुटतं, तर प्रेमाच्या 2 शब्दांनी तुटलेलं नातंसुद्धा पुन्हा जोडता येतं. घरात पैसा कमी असेल तरी चालेल, पण आदर कमी नसावा. कारण ज्या घरात परस्परांचा सन्मान असतो, त्या घरात सुख, शांती आणि समाधान कायम राहतं. म्हणून प्रत्येक पतीने पत्नीचा आदर करावा आणि प्रत्येक पत्नीने नवऱ्याचा मान राखावा. चूक झाली तर राग न वाढवता शांतपणे बोलून ती दूर करावी. हाच खऱ्या सुखी संसाराचा पाया आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन कथेमध्ये एका नवीन चर्चेसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.